करेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्य अत्रे प्रकरण दुसरे भाग 1 किल्ले पुरंदरे नि कसबे सासवड। राघव बल्लाळांच्या वेळेपासूनच आमच्या घराण्याचे वास्तव्य 19व्या शतकाच्या अखेरपर्यंत म्हणजे जवळजवळ 250 वर्षे कोडीत येथे होते। कारण आम्ही कोडीत गावाचे तेव्हापासूनचे वतनदार कुळकर्णीच होतो। सर्वच अत्रे मंडळी कोडीतला राहत नसत। कोडीतच्या आजूबाजूला गराडे, चांबळी, हिवरे ही गावे आहेत। येथेही काही अत्रे घराणी वास्तव्य करून होती। पुरंदर तालुक्यामध्ये हा सारा भाग येतो। ऐतिहासिक काळी या भागाचा करे पठार तालुका असा कागदोपत्री उल्लेख आढळतो। शिवाजी महाराजांच्या स्वराज्य लढ्यामधल्या पुष्कळशा ऐतिहासिक घटना याच करे पठारावर घडल्या, म्हणून या भागाची ऐतिहासिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी समजून घेतल्याखेरीज या भागात राहणाऱ्या घराण्यांची आणि त्यांच्यातील कर्तबगार पुरुषांची मनोभूमी समजणार नाही। सुप्रसिद्ध इतिहासकार श्री ब. मो. पुरंदरे यांनी आपल्या शिवचरित्रात ह्या करे पठाराचे अत्यंत काव्यमय वर्णन दिलेले आहे। ते देण्याचा मोह आवरणे कठीण आहे। ते असे: उगवतीच्या उजव्या अंगाला पुण्यापासून 6.5 कोसांवर दिव्याच्या घाटाची दरड उभी आहे। दिव्याचा हा घाट चढून वर गेले की करेच्या मुलखात पाऊल पडते। दिव्याचा घाट म्हणजे करे पठाराचा उंबरठाच आहे। जेजुरीपासून वज्रगड, पुरंदर, बोबदेव घाट, दिव्याचा घाट, सोनोरीचा डोंगर, ढवळगड असा बागदार वळसा घेऊन भुलेश्वराभोवती सह्याद्रीने एक चंद्रकोर रेखली आहे। या डोंगरी चंद्रकोरीच्या एका टोकावर भुलेश्वर महादेव आणि दुसऱ्या टोकावर जेजुरीचा खंडोबा आहे आणि या चंद्रकोरीच्या ऐन मध्यावरून कऱ्हा नदी झुळूझुळू वाहते। एकदा असे झाले की ब्रह्मदेव सह्याद्रीच्या शिखरावर ध्यानस्थ बसले होते। धर्मराजाने आरंभिलेल्या यज्ञाच्या काही निकडीच्या कामासाठी भीम ब्रह्मदेवांना बोलावू लागला। भीम शिखर चढून वर आला, पण ब्रह्मदेवांची ब्रह्मानंदी टाळी लागली होती। भीमदेवाने त्यांची समाधी उतरवण्यासाठी अनेकविध प्रयत्न केले, पण विधिराज काही सावध होईनात। भीम मोठ्या चिंतेत पडला। एवढ्यात त्याला ब्रह्मदेवांच्या शेजारीच असलेला त्यांचा कमंडलू दिसला। त्यात पाणी होते। भीमाने तो कमंडलू उचलला व ब्रह्मदेवांच्या मस्तकावर ओतला। कमंडलूतले ते गार गोड गोड आणि स्वच्छ पाणी त्यांच्या मस्तकावरून खळाळू लागले। सह्याद्रीवरून ही गंगा भुई भिजवीत, मोत्याची कणसे पिकवीत, फळाफुलांच्या बागा फुलवीत पूर्वेकडे धावत निघाली। ही खळखळणारी गंगा म्हणजे आमची कऱ्हा नदी। ब्रह्मदेवांच्या या कमंडलूचे नाव होते कर। करातून जी जन्मली ती करजा म्हणजे कऱ्हा। कऱ्हाबाई अर्थात ब्रह्मदेवही या आकस्मिक स्नानाने खडबडून जागे झालेच। घाईघाईने ब्रह्मदेव उठले आणि भीमदेवाबरोबर तसेच गेले। कमंडलू सह्याद्रीवर तसाच लवंडलेला राहिला। कमंडलू खळखळ वाहतच राहिला। शतके लोटली, युगे लोटली, अजून कऱ्हा वाहतेच आहे। सह्याद्रीच्या ह्या चंद्रकोरी मुलखातून कऱ्हाबाई जाते, म्हणून या पठारी मुलखाला करे पठार म्हणतात। पुरंदर किल्ला करे पठाराची राखण करीत आहे। या ठिकाणी पुरंदर किल्ल्याची माहिती देणे अपरिहार्य आहे, कारण शिवाजी महाराजांच्या काळापासून तो आजतागायत या किल्ल्याचे वर्चस्व करे पठारातल्या लोकांच्या मनावर होते तसेच कायम आहे। सकाळी उठले की त्याचे लांबून का होईना दर्शन घडले नाही असे क्वचितच होते। प्राचीन काळी ह्या गडाचे नाव इंद्रनीळ पर्वत असे होते। नामदेवांनी रचलेल्या श्री सोपानदेवांच्या समाधीच्या अभंगात धन्य करेचे पाठारी इंद्रनीळ पर्वत महागिरी असे त्याचे वर्णन केले आहे। करे पठार हे समुद्रसपाटीपासून 2400 फूट उंच आहे आणि करे पठारावर पुरंदर गड हा आणखी 2500 फूट वर उंच आहे। पुरंदराच्या शेजारीच वज्रगड किंवा रुद्रमाळ हा किल्ला आहे। ह्या दोन किल्ल्यांमध्ये एक फर्लांग रुंदीची एक भली थोरली खिंड आहे। तिचे नाव भैरव खिंड। तिच्यामुळे हे दोन किल्ले विलग झालेले आहेत। ह्या किल्ल्यांची गंमत अशी आहे की ज्याच्या ताब्यात वज्रगड त्याच्या कचाट्यात पुरंदर किल्ला पडलाच म्हणून समजा। म्हणजे पुरंदरचे जगणे मरणे वज्रगडाच्या हाती असे। एक पडला की दुसऱ्याचे मरण नक्की ठरलेले। पुरंदरच्या मानाने वज्रगड लहान आहे।
पण पुरंदरगड हा अत्यंत अवघड किल्ला आहे. तो जिंकायला जसा अवघड तसा सांभाळायलाही पण अवघड. शिवाजी राजांनी स्वराज्याचे तोरण 1646 मध्ये तोरण्यावर बांधल्यानंतर 2 वर्षांच्या आतच पुरंदर किल्ला जिंकला. कऱ्हे पठारावरील शहाजी राजांच्या जहागिरीच्या मुलखातच शिवाजी राजांनी स्वराज्य संस्थापनेला प्रारंभ केला. म्हणून ह्या मुलखावर प्रभावी लष्करी हुकूमत प्रस्थापित करण्यासाठी त्यांना पुरंदर किल्ला जिंकणे आवश्यक होते. पण त्यावेळी तो किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. मूळचा तो निजामशाहीमधला, पण निजामशाहीच्या अस्तानंतर तो मोगलांच्या ताब्यात आला. त्या किल्ल्याचे त्यावेळचे किल्लेदार निळकंठराव सरनाईक चांबळीकर हे होते. ते जरी बादशहाचे नोकर असले तरी ते जवळजवळ पुरंदर किल्ल्याचे मालकच होऊन बसले होते. तथापि निळकंठराव सरनाईक ह्यांचे शहाजीराजे आणि दादोजी कोंडदेव ह्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. शिवाजी राजांनी महाराष्ट्रात बंडखोरी सुरू केल्याचे वृत्त समजताच विजापूरच्या आदिलशहांनी शहाजी राजांना कपटाने कैद करविले आणि फत्तेखान नावाच्या आपल्या सरदाराला खूप मोठी फौज देऊन शिवाजीचे पारिपत्य करण्यासाठी विजापुराहून पाठवून दिले. पुरंदर किल्ल्याच्या पूर्वेला जेजुरीच्या जवळ 5 कोसांवर असलेल्या बेलसर या गावी फत्तेखानाने येऊन तळ दिला. त्याच्याशी जर यशस्वीपणे झुंज द्यायची तर पुरंदर किल्ला ताब्यात यावयाला हवा. पण तो किल्ला तर सारा जन्म बादशहाची सेवा करण्यात ज्यांचा जन्म गेला त्या सरनाईकांच्या ताब्यात. तो कसा मिळवायचा? पण वृद्ध सरनाईकांना शहाजी राजांच्या 18 वर्षांच्या बंडखोर पोराबद्दल भारी कौतुक होते. शिवाजी राजांनी नुसता शब्द टाकताच म्हाताऱ्याने किल्ला आपण होऊन त्यांच्या स्वाधीन केला आणि शिवाजी राजे 1000-1200ची फौज घेऊन पुरंदर किल्ल्यात शिरले. फत्तेखानाने पुरंदरला वेढा दिला. पण शिवाजी राजांच्या माकड फौजेने नुसत्या दगडधोंड्यांच्या शस्त्रांनी फत्तेखानाच्या फौजेची एवढी दानादान केली की तिला पळता भुई थोडी झाली. खानाची फौज सासवडपर्यंत पळत गेली. त्यांचा पाठलाग शिवाजी राजांचे जिवलग सहकारी बाजी पसलकर ह्यांनी केला. सासवडाजवळ गनिमाशी खूपच हातघाई झाली आणि गनिमाचा धुव्वा उडाला. पण दुर्दैवाची गोष्ट ही की त्या चकमकीत बाजी पसलकर ठार झाले. ही गोष्ट 1648च्या ऑगस्टमध्ये घडली. तथापि पुरंदर किल्ल्याने शिवाजी राजांना फार मोठा विजय मिळवून दिला ह्यात शंका नाही. त्यानंतर पुरंदर किल्ला ही शिवाजी राजांची जवळजवळ राजधानीच झाली. पुरंदर किल्ल्यावर शिवाजी राजे पुष्कळदा मुक्काम करीत असत. त्यांच्या पहिल्या पत्नी सईबाई ह्या पुरंदरलाच राहत आणि तेथेच 14 मे 1657 रोजी संभाजी राजांचा जन्म झाला. शके 1579 हेमलंबी संवत्सरे ज्येष्ठ शुद्ध द्वादशीस गुरुवारी घटिका 10 संभाजी राजे पुत्र झाले. पुरंदरी उपजले. त्यानंतर थोड्याच दिवसांनी सईबाई आजारी पडल्या नि पुरंदरहून आपल्या माहेरी प्रतापगडाला गेल्या. त्या अफजलखानाच्या वधाच्या 2-2.25 महिने आधी तेथेच निवर्तल्या. पुरंदर किल्ला जेव्हा शिवाजी राजांच्या ताब्यात प्रथम आला तेव्हा निळकंठराव सरनाईक किल्लेदार होते. ते वारल्यानंतर त्यांच्या 4 पुत्रांमध्ये किल्लेदारी संबंधी भांडणे सुरू झाली. तेव्हा त्यांना बडतर्फ करून शिवाजी राजांनी नेताजी पालकरांची पुरंदरच्या किल्लेदार पदावर नेमणूक केली. पुरंदर किल्ल्यावरचा दुसरा जंग 1665 साली झाला. शाहिस्तेखान हा औरंगजेबाचा मामा. त्याची बोटे शिवाजी राजांनी कापल्यानंतर औरंगजेब भलताच खवळला. त्याने मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खान ह्यांच्याबरोबर प्रचंड सैन्य देऊन त्यांना शिवाजी राजांचा निपात करण्यासाठी दक्षिणेत पाठविले. ते महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी शिवाजी राजांच्या किल्ल्यांना वेढे घालायचे ठरविले आणि पहिला किल्ला निवडला पुरंदर. स्वराज्यातील एक अत्यंत तोलदार बुलंद बाका किल्ला म्हणजे गड पुरंदर. दिलेर खान आपल्या तोफखान्यासह अन फौजेसह सासवडला आला. पण तेथे शिवाजी राजांनी त्याचवर अकस्मात छापा घालून त्यांची चांगली कापाकाप केली. तेव्हा संतापलेला खान पुरंदर गडाच्या रोखाने चालून गेला.
तेथे किल्ल्याच्या पायथ्याशी त्याने तळ दिला. मागाहून मिर्झा राजे येऊन मिळाले. त्यांनी कऱ्हे पठारावरची गावेच्या गावे जाळून सारा मुलूक उजाड केला होता. पुरंदर गडाभोवती मोगलांची प्रचंड छावणी पडली होती. जिकडे पहावे तिकडे घोडेस्वार, सांडणीस्वार, तोफा, हत्ती आणि पायदळ, राहुट्या, तंबू आणि शामियाने ह्यांचा पांढरा सागरच जणू गडाच्या पायथ्याशी पसरला होता. पण गडावरील शिवाजी राजांची माणसे वरून तो देखावा पाहून काही घाबरली नाहीत. पुरंदर गडाच्या परिसराला घेरा म्हणतात. या घेऱ्यात लहान लहान गावे नि वाड्या विखुरलेल्या आहेत. या वाड्यात राहणारे कोळी, रामोशी आणि महार हे पुरंदर गडाचे राखणदार. गडाच्या ह्या बुरुजावर, फत्ते बुरुजावर, शेंद्र्या बुरुजावर हे काळेशार जिवंत पोलादी पुतळे रात्रंदिवस टेहेळणी करीत बसावयाचे. ह्या कोळी, रामोशी, महारांच्या मांडीवर डोके ठेवून गडाने खुशाल झोपावे. स्वप्नातही दगा नाही व्हायचा. शेंद्र्या बुरुजाचे बांधकाम वारंवार ढासळू लागले. तेव्हा चिव्हेवाडीच्या येसाजी नायकाने आपली सून अन मुलगा जिवंतपणी या बुरुजात पुरला. असा या मंडळींचा पुरंदराशी हाडामासाचा संबंध होता. त्याखेरीज ह्या वेढ्याच्या वेळी पुरंदर किल्ल्यावर शिवाजी राजांनी मुरारबाजी देशपांड्यांची नेमणूक केली होती. दिलेर खानाजवळ 3 अजस्त्र तोफा होत्या. त्यांच्या सामर्थ्यावर त्याने मोठ्या शर्थीने वज्रगड अखेर जिंकला. त्यानंतर पुरंदरगडाचे रक्षण करणे अत्यंत कठीण होते. शिवाजी राजांच्या सैनिकांनी आपल्या पराक्रमाची शर्थ केली, पण तोफांच्या शरबत्तीपुढे त्यांचा निभाव लागेना. अखेर पुरंदरची माची जेव्हा शत्रूच्या ताब्यात गेली, तेव्हा निर्वाणीचा उपाय म्हणून मुरारबाजी देशपांडे आपले 700 कडवे सैनिक घेऊन खालून वर चढणाऱ्या प्रचंड मोगल सैन्यावर निकराने तुटून पडले आणि त्यांनी अनेक मोगली शिपायांची कत्तल केली. मुरारबाजीचे अद्वितीय शौर्य पाहून मोगल चकित झाले. अखेर मुरारबाजी खुद्द दिलेर खानावर चालून गेला, पण खानाने त्याच्या गळ्यावर बाण मारून त्याच्या कंठाचा छेद केला. त्याबरोबरच मुरारबाजीचा मस्तकावेगळा देह पुरंदराच्या मांडीवर कोसळला. शिरच्छेद झाला तरी मुरारबाजीच्या कबंधाने शेकडो शत्रूंना कंठस्थान घातले, अशी दंतकथा आहे. मुरारबाजी पडला तरी पुरंदरचा किल्ला काही मोगलांच्या हातात पडला नाही. तो लढा पुष्कळ महिने चालूच होता. पुढे शिवाजी राजांनी मिर्झा राजे जयसिंग ह्याच्याशी जो मुत्सद्देगिरीचा तह केला, त्या तहाच्या पोटी 12 जून 1665 रोजी त्यांनी आपण होऊन पुरंदर किल्ला मोगलांच्या ताब्यात दिला. पुरंदराप्रमाणेच शिवाजी राजांना आपल्या ताब्यातले अनेक किल्ले मोगलांना त्यावेळी द्यावे लागले. औरंगजेबाच्या ताब्यात पुरंदर किल्ला गेल्यानंतर त्याने त्याचे नाव आजमगड असे ठेवले. पुढे 5 वर्षांनी म्हणजे 8 मार्च 1670 रोजी निळोपंत मुजुमदारांनी छापा घालून पुरंदर पुन्हा स्वराज्यात आणला. शिवाजी राजांनी पुरंदरची किल्लेदारी त्र्यंबक भास्करांकडे सोपविली. असा हा पुरंदर किल्ल्याचा शिवकालीन इतिहास आहे. पुरंदर किल्ल्यामुळेच सासवडलाही शिवाजी महाराजांच्या काळापासून ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. पुरंदर किल्ल्यापासून सासवड अवघे 2.5 कोस आहे. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.